तर सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीच्या अनुषंगाने एक अतिशय मोठी बातमी येते। सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्या सूचनेनुसारच उपमुख्यमंत्री पदासंदर्भातील हालचाली सुरू झाल्या अशी सूत्रांची माहिती आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर काही तासातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पक्ष विलीनीकरणाचा सूर आळवण्यात आला आणि त्यामुळेच अजित पवारांच्या कुटुंबाकडून तातडीने उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय घेण्यात आला अशी सूत्रांची माहिती आहे। तर या संदर्भात अधिकचे तपशील देण्यासाठी आपला प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहे। निलेश, खूप महत्त्वाची माहिती समोर येते, म्हणजेच अजित पवारांच्या कुटुंबानेच हा निर्णय घेतलेला आहे का की सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची तातडीने शपथ घ्यावी? माधवी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस चर्चा सुरू झाल्या, विलीनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या, त्यानंतर अजित पवार याच्यामध्ये पुढे होते, ते प्रयत्न करत होते दोन्ही राष्ट्रवादी एक येण्यासंदर्भामध्ये आणि त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री कोण या संदर्भामध्ये चर्चा देखील सुरू झाल्या होत्या। अशा वेळी अजित पवारांच्या निधनानंतर सुरुवातीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीने कुठेतरी विलीनीकरणासंदर्भातला सूर आळवण्यात आला, कुठेतरी राष्ट्रवादी दोन्ही एकत्र आल्या पाहिजेत असा सूर आळवण्यात आला आणि त्यानंतर कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष होते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार या तिघांना एकत्रित बसून उपमुख्यमंत्री पदासंदर्भातला निर्णय घेतला आणि पक्षातील वरिष्ठांना, पक्षातील जे आपले सहकारी आहेत त्यांना सूचना केल्या आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाच्या हालचाली सुरू झाल्या अशा पद्धतीची माहिती समोर येते। उपमुख्यमंत्री पदासंदर्भातला निर्णय हा सर्वस्वी अजितदादा पवार यांच्या कुटुंबाचा आहे आणि त्यांच्या सूचनेनंतर हे काम सुरू झालं अशा पद्धतीची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या एका वरिष्ठ नेत्यानं दिलेली आहे। यासोबतच सुनेत्रा पवार यांच्याशी ज्यावेळेस या संदर्भात नेमकं काय आपण पुढे केलं गेलं पाहिजे हे विचारण्यात आलं, त्यावेळेस हे सर्व जी चर्चा ही फोनच्या माध्यमातून झाली होती। सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार हे कॉन्फरन्सवर होते, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना सूचना केल्या की उपमुख्यमंत्री पदासाठी आपण तयार आहोत, उपमुख्यमंत्री पदासाठी आपण हालचाल केली पाहिजे आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया राबवली गेली अशा पद्धतीची माहिती आता एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। माधवी, नक्कीच खूप वेगवान अशा घडामोडी घडतात आणि वेगवान असे अपडेट्स मिळत आहेत। निलेश, तू याकडून वेळोवेळी सगळे अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।